हाय हॅलो नमस्कार, मी कांचन. मी आज तुम्हाला ना या व्हिडिओमध्ये प्रिन्सेस कटचा पूर्ण चार्ट देणार आहे. म्हणजे 28पासून ते मी पूर्ण ना असे 44पर्यंत तुम्हाला गळा किती, रुंदी किती, किती छातीला किती गळा रुंदी, किती शोल्डर आणि किती मुंडा घ्यायचा हा मी तुम्हाला चार्ट देणार आहे. त्यासाठी मी इथं ना एका पेपरवरती चार्ट तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला मी इथं फक्त एक्सप्लेन करून दाखवणार आहे. बघा, असा प्रिन्सेस कट चार्ट म्हणून तुम्ही पण असा एखादा वहीमध्ये लिहून ठेवा, नाहीतर स्क्रीनशॉट काढून ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. अशा प्रकारे मी बघा असे 4 ही रो केलेले आहेत. म्हणजे छातीचा एक बॉक्स केलेला आहे. छाती, गळा रुंदी, शोल्डर आणि मुंडा असे मी 4 बॉक्स केलेले आहेत. आता छातीच्या ह्याच्यामध्ये छाती किती मापाची आहे ते आपण लिहिलं या. आता ही 28 छातीला किती आपल्याला गळारुंदी टाकायचं आहे? 2.25 गळारुंदी ही भरपूर होऊन जाते. किंवा त्याला जर गळा ब्रॉड पाहिजे असेल तर 2.5 पण टाकू शकता, त्या काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि शोल्डर 2.5 घ्यायचं, 2.5 शोल्डर घ्यायचं. त्याच्यामध्ये 1/2 इंच मार्जिन ॲड करायचे, कारण स्टिचिंगमध्ये 1/2 इंच जातं आपला गळापट्टी फोल्ड करण्यामध्ये. 1/2 इंच घ्यायचं, ते मिळून 3 इंच घ्यायचं. तुम्हाला जर शोल्डर 2 इंचाचा 1.5 इंचाचा पाहिजे असेल तर तसं तुम्ही इथं कमी जास्त करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. शक्यतो 3 इंच घ्यायचं, म्हणजे आपला मुंडा हा घसरणार नाही. आता मुंडा किती टाकायचा? म्हणजे आर्महोल पण म्हणतात त्याला. मुंडा आपल्याला 28 छातीला 5.5 हा मुंडा सफिशियंट आहे. आणि हा चार्ट वापरून तुम्ही जर ब्लाऊज शिवले तर तुमचं एकही ब्लाऊज बिघडणार नाही, याची गॅरंटी मी देते. कारण मी याच पद्धतीने मी माझं ब्लाऊज शिवते. माझ्या गिरायकाचे ब्लाऊज हे एकदम व्यवस्थित येतात. आणि आता 30 साईजला किती गळारुंदी घ्यायचं? 2.5च घ्यायची. आणि शोल्डर पण तेवढंच घ्यायचं, किती 2.5 इंच. आणि 1/2 इंच आपण शिलाईसाठी घ्यायचं. 3 इंचाचं असं शोल्डर टाकायचं आणि 5.5चा मुंडा. 32साठी 2.5 इंच गळारुंदी घ्यायचं आणि 3 इंच शोल्डर घ्यायचं, 5.5चा मुंडा टाकायचा. 34साठी पण तोच घ्यायचा. 2.5 इंच गळारुंदी घ्यायचं, 3 इंचाचं शोल्डर घ्यायचं आणि मुंडा हा 5.5 घ्यायचा. अशा प्रकारे 28पासून 34पर्यंत आपल्याला सेमच चार्ट यूज करायचा आहे. तुम्ही हा चार्ट स्क्रीनशॉट काढून घ्या, नाहीतर वहीमध्ये नोट करून घ्या. आता 36 साईजसाठी आपल्याला गळारुंदी ही 2.5 टाकायची आहे. आणि शोल्डर हा आपल्याला 3 टाकायचा आहे. पण आता मुंड्याला काय करायचं, थोडं एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला. 2.5 टाकायचं, काय 5.5 टाकायचं नाही आहे, तर इथं 5.5 टाकायचं. आता 5.5 म्हणल्यानंतर हे 2 रेषा काय आहेत, ही इंचाचं साईन आहे, म्हणून 5.6. मग तुम्हाला टेपमध्ये दाखवलं असतं, पण आता 1 मिनिट मी तुम्हाला टेपमध्ये पण नंतरनं सांगेन. 5.6 असा आपल्याला हे मुंडा टाकायचा आहे. आता दुसरा चार्ट. आता 38 साईडसाठी पण 2.5 इंचाचाच गळा घ्यायचा आणि 3 इंचाचं शोल्डर घ्यायचं आणि मुंडा हा 5.6 घ्यायचा आहे आपल्याला. 36साठी आणि 38साठी तेवढाच मुंडा घ्यायचा. आता 40साठी, आता ही सगळ्यात मोठ्या साईज आहेत. 40साठी 2.5 इंच गळारुंदी टाकायची आणि 3 इंचाचं 3.5 इंचाचं शोल्डर टाकायचं. आता 3 इंच आणि 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं, म्हणजे 3.5 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे. आणि मुंडा हा 6 घ्यायचा किंवा 6.25. तुम्ही स्टार्टिंगला 6 घेऊन बघा. आता तुम्हाला जर थोडं इथं ओढल्यासारखं जर मुंड्यामध्ये जर ओढल्यासारखं, म्हणजे आपल्या बगलमध्ये ओढल्यासारखं जर वाटत असेल तर 6.25 टाकायचं नेक्स्ट टाईमला. पण शक्यतो 6 सफिशियंट येऊनच जातो. आणि 42साठी 2.5-3 इंच हा गळा घ्यायचा आहे आपल्याला. आता 2.5 इंच कमी होऊन जातो, त्यामुळे 2.5-3 इंच हा गळा घ्यायचा आणि 3.5 इंचाचं शोल्डर घ्यायचं आणि 6.25 घ्यायचा. आता इथं 6.25 घ्यायला सांगितलं ना, इथं पण 6.25 घ्यायचं. गळ्यास आपल्या आर्महोल किंवा मुंड्याची मार्किंग. आता 44 इंचासाठी 2.25 इंच गळा घ्यायचा आणि 3.5 इंच शोल्डर घ्यायचं आणि 6.5 इंच आपल्याला असं मुंडा घ्यायचा. अशा प्रकारे मी प्रिन्सेस कटचा चार्ट तुम्हाला सांगितलेला आहे, एक्सप्लेन पण केलेला आहे. आता मी त्याचे तुम्हाला डायग्राम दाखवणार आहे. अशा प्रकारे मी असं फ्रंट आणि बॅकचे दोन्हीचे डायग्राम काढून घेतलेले आहे. बघा, तुम्हीही असे डायग्राम काढून घ्यायचे, म्हणजे कधी आपल्याला उपयोगी पडेल न पडेल. बघा, हा मागचा पार्ट आहे. बघा, हा काय आहे, गळारुंदी आपली तुम्हाला समजेल त्यामुळे मी डायग्राममध्ये पण सांगते. आपलं शोल्डर आहे, हा आपला मागचा मुंडा आहे. बघा, हे का मागचा मुंडा हा 1.5 इंचावरती टाकायचा. इथून 1.5 इंच इथंपर्यंत 1.5 इंचावरती टाकायचा. हा मागचा गळा आहे. मागचा गळा मोठाच असतो. आणि हा आपला कमरेचा भाग आहे, कमरेची
आणि ही पूर्ण आपली ही ब्लाऊजची उंची आहे असं समजायचं. ब्लाऊजची उंची. हा मागचा मुंडा झाला. आता तुम्हाला फ्रंटचा मुंडा दाखवते. फ्रंटचा ब्लाऊजचा भाग आहे हा. आता ही गळा रुंदी. आता पुढचा गळा कसला आपला असतो, छोटा असतो, त्यामुळे इथं गळा छोटा आहे. शोल्डर आणि पुढचा मुंडा. आता पुढच्या मुंड्याला तुम्हाला एक मी ट्रिक्स सांगणार आहे. पुढच्या मुंड्याला काय करायचं, आता आपण मागच्या मुंड्याला काय केलं होतं, इथून 1.5 इंचावरती मार्जिन टाकलं होतं आणि इथूनच असं राऊंड शेप दिला होता. आता इथं काय करायचं, इथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायची नाही, तर 1/2 इंच इथून इथंपर्यंत 1/2 इंच हा घ्यायचा आणि तिथून अशी आपल्याला एक मुंड्याची मार्किंग करायची आणि पाठीमागलच्या ह्या मुंड्याच्या मार्किंगपासून 1 इंचावरती आपल्याला हा पुढचा मुंडाचा भाग द्यायचा. म्हणजे पुढच्या साईडला रिंकल्स वगैरे म्हणजे असं हे असं झोल वगैरे येणार नाही अशा प्रकारे. आता हा कमरेचा भाग, हा आहे प्रिन्स कटचा भाग. आता याचं हा उभा टक्स टाकावा लागतो, नाहीतर मग इथून शोल्डरचा पॉईंट घ्यावं लागतं. म्हणजे आपला ब्रेस्ट पॉईंट पण म्हणतात त्याला, डॉट पॉईंट पण म्हणतात त्याला. इथून डॉट पॉईंट घ्यायचा, नाहीतर असा उभा टक्स पण टाकून घ्यायचा. आडवा टक्स कितीचा घ्यायचा, उभा टक्स कितीचा घ्यायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे. आता ही फक्त आपली डायग्राम झाली. आता हा टक्स किती घ्यायचा, इथं किती घ्यायचं, इथं किती मार्जिन घ्यायचं हे तुम्हाला नंतरनं मी सांगणार आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढं झालेलं आहे. हे डायग्राम आणि हे चार्ट. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा असेल तर काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. नाहीतर नोट करायचं असेल तर नोट पण करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एवढंच सांगितलेलं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये हा टक्स किती छातीला किती टक्स घ्यायचा, हे मार्जिन किती घ्यायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ एवढाच होता. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. असेच चार्ट तुम्हाला जर, आता हे फक्त प्रिन्सेस कटचा चार्ट झाला, मी कटोरीचा चार्ट, 4 टक्सचा चार्ट सगळ्याचे चार्ट देणार आहे. त्याच्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. कारण तुम्ही जर लाईक केलं तर मला पण नंतरनं प्रोत्साहन येत जाईल. कारण चला बाबा त्यांचे लाईक यायला लागले, त्यांनी सबस्क्राईब करायला लागले, त्यामुळे मला आणखीन व्हिडिओ टाकू वाटते, मग अजून एक्सप्लेन करून सांगू वाटते. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं. चला तर आता मी तुम्हाला प्रिन्सेस कटचा आडवा टक्स आणि उभा टक्स मी दाखवला होता ना, तो कसा टाकायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला मी डायग्राममध्ये दाखवलं ना, हा आडवा टक्स आणि उभा टक्स कसा काढायचा ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे आता बघा हे का, हा टक्स कितीचा आणि हा टक्स कितीचा आहे. हा उभा टक्स झाला, हा आडवा टक्स झाला. त्याला मी किती टाकायचं ते तुम्हाला सांगणार आहे. आता इथं 28 छातीसाठी मी आडवा टक्स घेणार आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचं, कसं असतं माहिती आहे का, इथून छातीपासून टक्स जो असतो तो छातीचा टक्स झाला आणि इथून जो टक्स असतो तो कमरेचा टक्स झाला. मग इथं काय आपल्याला जेवढं मार्जिन घेतो ना त्याच्याहून 1/2 इंच इथं कमी मार्जिनचं 1/2 इंच कमी मार्जिन घ्यायचं असतं. त्याच्यासाठी हा मी दिलेला. आता हा छातीचा टक्स आपल्याला 3.5 घ्यायचा आहे. कितीला, 28ला. 28ला 3.5 इंचाचा टक्स टाकला का कमरेतला टक्स किती टाकायचा. आता हा झाला. आता मी हा छातीचा टक्स टाकला 3.5 इंचावरती आणि हा आपला कमरेचा टक्स हा 3 इंचावरती टाकायचा. कारण 1/2 इंच आपली कमरेमध्ये कमी असतं, कोणाचं जास्त असतं, ते तसं टाकायचं. आता मी 28साठी 3.5 इंचाचा टक्स टाकलेला आहे. तो आडवा टक्स आहे. म्हणजे आडवा टक्स म्हणजे असं कमरेपासून आता इथं आपले स्टार्टिंग फोल्ड साईड असते, इथून टेप ठेवायचं 3.5 इंचावरती मार्किंग करायचं. आणि आता इथून आपल्याला प्रिन्सेस कट टाकायचा असला, आता 3.5 इंच इथं आलं, इथून टेप ठेवायचा आणि इथं 4 इंचावरती मार्किंग करायचं. अशा प्रकारे हा आपला उभा टक्स हा आडवा टक्स झाला. इथून पुन्हा त्याला प्रिन्सेस कटचा भाग घ्यायचा. असा प्रकारे असा प्रिन्सेस कटचा आणि इथून असं 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि इथं आपल्याला असं टक्सचा पॉईंट द्यायचा आहे. अशा प्रकारे आता 30साठी 3.5 इंच कमरेतून 3 इंच आणि उभा टक्स हा 4चा द्यायचा आहे. आणि 28ला पण उभा टक्स 4चा, आडवा टक्स हा 3.5चा. आणि किती 32 साईजला बी 3.5 आणि कमरेमध्ये 3 इंचाचा द्यायचा आणि उभा टक्स हा 4चा घ्यायचा. आणि छाती इथलं मार्जिन राहते ना, हे आपल्याला 28मध्ये 2 इंच घ्यायचं आहे. 28मध्ये 2 इंच, पुन्हा 30मध्ये 2.5 इंच. म्हणजे छातीचा भाग जेवढा जास्त मोठा असेल ना तेवढा इथला पार्ट वाढवायचा. म्हणजे 2 इंच 2.5 इंच म्हणजे आपला प्रिन्सेस कटचा पफ हा छान दिसून जातो.
आणि छाती जर कमी असेल तर तुम्ही 2 इंच 2.5 इंच ठेवू शकता, पण 1.5 इंच ठेवला का लय कमी बसते, असं आपली पूर्ण अशी छाती चपटीच होते आणि टाईट होतं आपल्याला ब्लाऊज. त्यामुळे ना इथं 2 इंच कमीत कमी 2 इंच ठेवायचं. नंतर 2-2.5 इंच 3.5 इंच छातीचा भाग बघून घ्यायचा. छाती हेवी असेल तर मोठा घ्यायचा, छाती जर कमी असेल तर छोटा घ्यायचा. आता 34साठी बी 3.5 इंचाचाच घ्यायचा. आडवा टक्स आणि कमरेतून 3 इंच घ्यायचा आणि उभा टक्स 4चा घ्यायचा. 36साठी 3.5 इंचाचा घ्यायचा. आणि इथं थोडंसं कमी जास्त घ्यायचं म्हणजे 3.25 इंच घ्यायचा. आणि इथं 4चा किंवा 4.5चा घ्यायचा. आपल्या हाईटनुसार, हाईट जर जास्त असेल तर 4.5चा घ्यायचा, हाईट कमी असेल तर 4चा घ्यायचा, असा करायचा. आणि 38साठी पण 3.5 इंच 4चा उभा टक्स किंवा 4.5चा उभा टक्स असायचा हाईटनुसार. आता इथं तुम्हाला 40साठी किती तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला नसेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी थोडा वेळ थांबेन, स्क्रीनशॉट झाला तर मग नाहीतर तुम्हाला लिहून घ्यायचा तर लिहून पण घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला असेच नवीन चार्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करत जाईल. आणि 40साठी 3.5 इंचाचा घ्यायचा आणि उभा टक्स 4चा घ्यायचा किंवा 4.5चा घ्यायचा. शक्यतो 4.5चाच घ्यायचा म्हणजे हे होऊन जातं. आणि 42साठी तर उभा टक्स 3.25चा घ्यायचा, नाही 4.25चा घ्यायचा, 4.25चा आणि आडवा टक्स 4.5चा घ्यायचा. 44साठी 4.25चा घ्यायचा आणि इथं लिहायचं राहून गेले, 4.25चा घ्यायचा आणि इथं 4.5चा घ्यायचा. असं 46साठी बी इथं 4.5चा, इथं पण 4.5चा, असं 5चा पण घेऊ शकता, तसं काही नाही, पण 5चा जास्तच होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला ही झालेलं आहे. आता मी तुम्हाला डायग्राम समजावते. आता आडवा टक्स आणि उभा टक्स तुम्हाला काय आहे ते दाखवते. इथं आहे बघा, तुम्हाला सांगितलंच आहे, हा झाला आपला आडवा टक्स आणि हा झाला आपला उभा टक्स. आणि इथलं मार्जिन तर तुम्हाला छातीच्या आकारानुसार घ्यायचं आहे. कमीत कमी 2 घ्यायचं, 2.5 घ्यायचं, 3 घ्यायचं, 3.5 घ्यायचं, म्हणजे तुमचा प्रिन्सेस कटचा पफ हा छान येऊन जातो. अशा प्रकारे डायग्राम पण तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. चला तर बाय.